प्रेक्षकांनो नमस्कार. आज आपण बोताडे गावातील एक कोकटी वस्ती आहे. ज्या कोकटी वस्तीला आपण भेट देण्यासाठी चाललेलो आहोत ती कोकटी वस्ती निसर्गाच्या वातावरणामध्ये म्हणजेच डोंगरावरती आहे आणि त्या वस्तीला आपण भेट देण्यासाठी चाललेलो आहोत. अतिशय निसर्गाच्या वातावरणात ही वस्ती आहे. म्हणजे तिथे गाडी वगैरे काही जात नाही म्हणून आपण डोंगरावरूनच आपण तिकडे निघालेलो आहोत. पाहूयात तेथील समस्या असतील, तेथील राहणीमान असेल, तेथील त्यांचं जे कल्चर आहे आपला हा जाणून घेण्याचा प्रयत्न असेल. दुपारचे 1:30 वाजले आहेत आणि अशा रणरणत्या उन्हामध्ये आपण डोंगरावरतीच आहोत. चला आपण अजून थोडीशी माहिती जाणून घेऊ. पहा, हे जुन्या पद्धतीचं घर, कौला मातीचं घर. इथं शेळ्या वगैरे बांधतात, शेळ्या वगैरे चारण्यासाठी नेल्या आहेत. अजूनही जुन्या पद्धतीचं घर, कारव्या वगैरे आहेत. पहा तिथे हा माझा भोळा भाबडा समाज अशा घरांमध्ये अजूनही राहतो आहे. आपण 21व्या युगामध्ये वावरतो आहोत आणि ते समाधान कोणत्या घरामध्ये असेल तर या अशा घरामध्ये असतं. ही भाताची परिस्थिती पहा. भाऊ मला एक सांगा, आता ह्या भाताची परिस्थिती काय आहे सध्याची? भाताला आता ते लोंबी पण त्याच्या काळ्या पडलेल्या आहेत पूर्ण. बरं, हां. त्याला भात पण आता पाऊस झाला तर भात पण छोटाला हे झालेलं नाहीये बघा. कोणता भात आहे? कोणता आहे? हा तांबडा भात. तांबडा भात. हो. हा आपल्याकडेच येतो की दुसरीकडे पण येतो? दुसरीकडे पण येते. ह्याचं नावच आहे का तांबडा भात? हो. अच्छा. विहीर, ह्या विहिरीचं पाणी पाहू शकताय आपण. आपल्याला आपल्या भागामध्ये, आपण शहरामध्ये बघतो, आपल्याला इतकं शुद्ध पाणी असतं आणि एकीकडे ही अशी अवस्था आहे. ठीक आहे, ग्रामपंचायत आपल्याला म्हणजे ह्या लोकांना ठिस्सेल वगैरे देत असतील, बाकीच्या गोष्टी देत असतील. आपण किती चांगल्या भागात राहतो, सुसंपन्न भागात राहतो. एकीकडे ही अवस्था आणि एकीकडे हे पाणी आपल्याला प्यायला मिळणं म्हणजे गुरंसुद्धा पिणार नाही असं पाणी आणि आपल्याला स्वच्छ पाणी, ह्यातला फरक हा आपण पाहू शकताय. बाबा काय म्हणता, बाकी बरं चाललंय काय? हा ना. मला एक सांगा बाबा, मागच्या वेळेस घरं उडाली होती इथली, तर काय भेट भेटली का तुम्हाला? का नाही दिलेलं? चौकशी केली होती का तुम्ही अशी? मग काय म्हणते ते? का नाही आलं काय? बरं 3 वर्षाची बात आहे. हा 3 वर्षाची. हा ते आलेच नाही. हा घरा म्हणजे आम्ही वाचलो होतो. बरं. ते आमची कौल होती ना त्याच्या होती, ते नव्हतं. थरारक अनुभव आता भयानकच होते ना. हा. मला एक सांगा, आता नुकसान भरपाई, नुकसान वगैरे झाले का शेताची काही? माझं भात गेल्या, ती सोयाबीन गेली. हा. पीक पाणी वगैरे काय भरलं होतं का? काही फॉर्म वगैरे भरले होते काही? फॉर्म नाही भरलं. बरं. मला एक सांगा, वाघाची भीती कशी काय इकडे? वाघाची भीती आहे का? वाघ आहे, वापरू लागले. हा ना. वाघाची भीती लोकांना काय काय हे कसं काय वाटतं? पाणी बिणी तुम्हाला एकदम अस्वच्छ पाणी, अस्वच्छ पाणी, त्याच्यावरती पावडर वगैरे टाकते की नाही तुम्ही? त्याची भीती लय मोठी आहे. काय सांगाल तुम्ही इथे? हा, पिंजरे बिंजरे लावायला पाहिजेत का? नाही नाही पण लावायला पाहिजे ना, कारण इकडं नुकसान झालेलं आहे ना याच्या अगोदर. हा हा, यांचे पण काहीतरी खाल्ले होते इथे. हा ना. तरी काही नाही आलं. तुम्हाला जुन्नरला जायचं असेल तर कसं जाता तुम्ही? पायी पायी. कुठून? इथून खाली? ह्या गावतातून तर फळायचं. हा इकडून जर फळायचं तांब्याच्या बाजूला. हा हा. तुम्ही आले, तुम्ही अहो आम्ही कशी काय वाढ तुम्ही